जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर कळाले ढुंगणाचे, धोतर कळाले ढुंगणाचे, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. अनेक प्रकारच्या राक्षसांचा उद्धार केला. काल्याच्या कीर्तनामध्ये राक्षसांचं वर्णन करत जाऊ नये. जगाचा मालक दिसायला एवढा सुंदर एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवंताचा सुंदर असा शृंगार यशोदेने केलाय. आणि प्रत्येक आईचा एक स्वभाव आहे. पोराचा मेकअप झाला त्याला एकदम मस्त पावडर लावती, गुबगुबीत गोरं पोरग असतं. आणि माय काय करते, एक काजळाचा टिपका घेते आणि त्याच्या कुठं लावती, गालाला. एवढ्या गोऱ्या तोंडावर काजळाचा टिपका लावायची काय गरज आहे? याचं कारण असं आहे, माझ्या लेकराला कोणाची नजर लागू. यशोदेनं शृंगार केला आणि यशोदे भगवंताला सांगू लागले, तेरा किसने किया शृंगार सावरे, तेरा किसने किया शृंगार सावरे. आई प्रेम या जगामध्ये नाहीच आहे महाराज. आईच आपल्या पोराला आंघोळ घालती, आईच आपल्या मुलाला कपडे घालते, आईच आपल्या मुलाचा मेकअप करते, काजळही तीच लावते. आणि सर्व झाल्यानंतर आईच आपल्या लेकराला म्हणते, माय माझा वाघ किती गोड दिसतो आहे ना. यालाच आईचं प्रेम म्हणतात. यालाच काय म्हणतात? आईचं प्रेम. बोल कन्हैया बोल तुझे में कौन सा भजन सुनावू, ऐसा कोई राग बता जा तू नाचे में गाऊ. एवढं सुंदर भगवंताचं वर्णन आहे महाराज. अशा अनेक लीला भगवंतांनी केल्या. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराय वर्णन करतात, तळवे तळ हात टेक परमात्मा रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्ली बोळी फिरायला लागल्या. सगळ्या गोपाळांकडे पाहिलं, गोपाळांच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि गोपाळांकडे पाहून देव म्हणू लागला, का रे पोरो? पोरं म्हणले, काय रे देवा, मध्ये एवढा दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? गोपाळ रडायला लागले, देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी येणार आहे तेवढं सगळं मथुरेला जातं, डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. मग भगवंतांनी एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखनचोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. देवानं सर्वांच्या खोड्या सुरू केल्या. या आलं तरी या रे लागे, अवघे माग्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि गोकुळामध्ये खोड्या सुरू झाल्यानंतर गवळणी ज्यावेळेस सकाळी उठायच्या आणि गवळणीने उठल्यानंतर जे दृश्य गवळणीच्या डोळ्यासमोर यायचं त्याचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या